हॅलो, नमस्कार. किचन क्वीनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप असं स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये वांग्याचं भरीत बनवणार आहोत. वांगं हे वात वाढवणारं असतं, त्यामुळे ते पचायला थोडंसं जड असतं. आज आपण वांग्याचं भरीत थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत, जेणेकरून ते पचायला हे हलकं जाईल. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथं मी मोठं वांगं घेतलं आहे. वांगं घेताना हे आपल्याला हलकं घ्यायचं आहे. जर जड वांगं घेतलं तर त्याच्या बिया निब्बर झालेल्या असतात. आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि 5-6 लसण पाकळ्या घेतल्या आहेत. इथे एक मोठं वांगं, एक टोमॅटो आणि 5-6 लसण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता भाजून घ्यायच्या आधी काय करायचं आहे, ह्या वांग्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. अशा लांब लांब चिरा पाडायच्या आहेत. 4 ते 5 ठिकाणी ह्या चिरा पाडून घेतलेल्या आहे. आणि चिरा पाडल्यानंतर काय करायचं आहे, ज्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत या चिरामध्ये आपल्याला आतमध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून आपण वांग भाजल त्यावेळी हे लसूणही व्यवस्थित भाजला जाईल. आता गॅस लावायचा आहे. गॅसवरती एक जाळी ठेवायची आपण आणि त्याच्यावरती हे वांग आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपण भरतासाठी जे वांग घेऊ ते घेताना ते किडलेलं नाहीये याची खात्री करूनच घ्यायचं आहे. आता एका साईडनं हे वांग व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता ह्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही वांग व्यवस्थित भाजायचं आहे. एका साईडला आपण टोमॅटोही भाजून घेत आहोत. आता 5 ते 7 मिनिट झालेलं आहे. वांग बघू शकताय मऊ झालं आहे. अजून 1-2 मिनिट आपल्याला हे वांग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एवढं वांग भाजवण्यासाठी तरी साधारण 5 ते 7 मिनिट लागले मला. तर आता वांग भाजलं आहे, मी हे काढून घेते. आता वांग भाजल्यानंतर जो टोमॅटो एका साईडला आपण भाजला होता तो अजून 1 मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत. आणि 2 हिरव्या मिरच्याही मी इथं भाजून घेत आहे. आता टोमॅटो आणि मिरची भाजला आहे. गॅस बंद करत आहे. इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. कांद्याची पात ही बारीक चिरून घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. आता जे आपण वांग भाजून घेतलं होतं, टोमॅटो भाजून घेतला होता, त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. वांग्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. तर आता वांग्याची पूर्णपणे साल काढून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकताय लसूण ही एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे. आता टोमॅटोची साल मी काढून घेत आहे. टोमॅटो ही एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे. आता जो वांग्याचा देठाकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि वांग आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आतमध्ये अळी वगैरे कीड लागलेली आहे का ते चेक करून घेणार आहोत आपण. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आहे वांग. आणि टोमॅटो ही चिरून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. मिरची पण चिरायची आहे. आणि आपण पावभाजी मॅशरने ह्याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. पावभाजी मॅशर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने किंवा चमच्यानेही तुम्ही करून घेऊ शकता. आता टोमॅटो ही मी एकदम व्यवस्थित असा मॅश करून घेत आहे. आता हे सर्व एकत्र करून आपल्याला पुन्हा मॅश करून घ्यायचं आहे. टोमॅटो, मिरची आणि वांग. तुम्ही बघू शकताय अगदी एकसारखं मॅश झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी पात आणि कोथिंबीर टाकायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. हा कांदा लसूण मसाला आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. इथं मी चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 चमचे मी कच्चं तेल टाकलं आहे. कच्च्या तेलाचंही भरीत खूप खायला टेस्टी लागते. इथं आपण कोणतीही फोडणी देणार नाहीये आणि कांदाही कच्चाच टाकला आहे. तर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आपलं भरीत खाण्यासाठी एकदम तयार आहे.
तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर हे भरीत खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.